APN न्यूज सत्य आणि सकारात्मक. सर्वांना जय शिवालाल. नमस्कार. येत्या 1 जुलैला महानायक वसंतराव साहेबांची जयंती आपण महाराष्ट्रभर साजरा करत आहोत. त्या जयंतीनिमित्त सर्व बंजारा समाजांना व माझ्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी माझ्या वतीने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वसंतराव साहेबांची 111वी जयंती आपण उत्साहात साजरी करावी मी सर्वांना आवाहन करतो. जय शिवालाल. जय शिवालाल. मी दिलीप हरसिंग राठोड, राष्ट्रीय बंजारा परिषद मराठवाडा उपाध्यक्ष. हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या 111वी जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय शिवालाल. आधुनिक महाराष्ट्राचे जनक, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री विनोद जाधव, दिशा सर्व्हिसेस, विश्वास आणि सुरक्षा, छत्रपती संभाजीनगर. सर्व समाज बांधवांनी स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या विचारांचे अनुकरण करून त्याप्रमाणे वागून अनुकरण करावे असे प्रतिपादन राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जयकुमारजी राठोड यांनी केले आहे. याबाबत सविस्तर असे की हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची 111वी जयंती छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शहरातील मध्यवर्ती असलेल्या वसंतराव नाईक चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले. या प्रसंगी सर्व समाज बांधव नाचून आनंद व्यक्त करत होते. या शुभ अशा दिनी जयकुमारजी राठोड यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी सत्कारही करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे मराठवाडा उपाध्यक्ष दिलीप राठोड, कर्मचारी संघटना मराठवाडा उपाध्यक्ष गुलाब चव्हाण, शहर अध्यक्ष KM राठोड, सिनेट मेंबर सुधाकर चव्हाण, शहर अध्यक्ष KM राठोड, वसंतराव नाईक कर्मचारी संघटना शहर कार्याध्यक्ष बाबूराव राठोड, जिल्हा संघटक गजानन पवार, प्राध्यापक माणिक सर, DK चव्हाण सर तसेच बंजारा बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. APN न्यूज साठी अर्जुन पवार नौसावत, छत्रपती संभाजीनगर. मारो है एकच नंबर, शिवालाल एकच नंबर, मारो है एकच नंबर, ओ शिवाला शिवालाल एकच नंबर, मारो है एकच नंबर, शिवालाल एकच नंबर, मारो है एकच नंबर, ओ शिवाला शिवाला. क्या बात है, वाह वाह बंजारा. मारो है एकच नंबर, शिवालाल एकच नंबर, 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 मारो है एकच नंबर, शिवालाल एकच नंबर. महानायक वसंतराव नाईक साहेबांचे जे महाराष्ट्रामध्ये जे नाईक साहेबांचे काम केलेलं आहे, खरं सांगितलं तर नाईक साहेबांनी एक काम नाही हजारो काम असे केलेले आहे. सर्वांना जय शिवालाल. मी जयकुमार राठोड, राष्ट्रीय बंजारा परिषद प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य. 1 तारखेला महानायक वसंतराव नाईक साहेबांची जयंती. महाराष्ट्रामध्ये पहिले मुख्यमंत्री असे झाले ज्याने 11.5 वर्ष मुख्यमंत्री पद भूषवलेले आहे. दर
महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पद भूषवताना जे विरोधक होते ते विरोधक सुद्धा मित्रासारखे त्यांच्यासोबत राहायचे. आणि महाराष्ट्रामध्ये नाईक साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, खरंच त्या परिस्थिती त्यावेळेस अशी बिकट परिस्थिती होती. त्यावेळेस 72चा दुष्काळ हा राज्यभर नाही तर देशभर चालू होता. त्या दुष्काळाच्या काळामध्ये नाईक साहेबांनी हरित क्रांती घडवली. खरं म्हणजे गोरगरिबाला अन्नदान पुरवण्याचं काम नाईक साहेबांनी केलं. धान्य पुरवण्याचं काम नाईक साहेबांनी केलं. गरिबाच्या पाठीशी उभा राहून सर्व लोकांना सपोर्ट केलं आणि पाठिंबा दिलं. त्याच्यानंतर नाईक साहेबांना कधी दुष्काळामध्ये पाण्याची अडचण यायची त्यावेळेस सिंचनाचा उपक्रम नाईक साहेबांनी महाराष्ट्रामध्ये चालू केले. मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस पाणी आडवा पाणी जिरवा ही जनसंकल्पना नाईक साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आणली. त्या काळामध्ये नाईक साहेबांनी मुंबईचं सिडकोचं खरं जर सांगितलं, महाराष्ट्र जे एवढं जर उभारलेलं आहे याचा सिंहाचा वाटा जर म्हटलं तर नाईक साहेबांचा आहे. नाईक साहेबांनी महाराष्ट्रामध्ये एवढे काही सुविधा आणल्या. त्याच्यामध्ये एक जर म्हटलं जिथे मुंबईची नवी मुंबई आहे ती नाईक साहेबांनी उभारलेली आहे. तर नाईक साहेबांमुळे आज मुंबईचे जे एवढं वाढलेले व्यापक आहे, जेवढं मुंबई आपण वाढलेली म्हणतो, तर ही फक्त नाईक साहेबांची देण आहे. त्याच्यानंतर नाईक साहेबांनी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच खेड्यागावामध्ये जसं आपण जास्तीत जास्त आपण म्हणतो की बंजारा समाजात जे वास्तव राहते तो तांडा, नाईक साहेबांनी खरंच लोकांवर एवढं प्रेम केलं. तांड्यावर गावावर ज्या लोकांनी येण्या जाण्याला रस्ता नव्हता, नाईक साहेबांनी त्यावेळेस गावागावात रस्त्याचे नियोजन केले. पाण्यासाठी प्रत्येक गावामध्ये पाणी विहिरीचे काम करून त्यांना पाईपलाईनचे काम केले. लाईट नव्हते, बऱ्याचशा गावामध्ये अंधार होता, अशा दिव्याच्या याच्या खाली लोक राहायचे. तिथं सुद्धा नाईक साहेबांनी त्या काळामध्ये इलेक्ट्रिकलचं ते आपण एमएससीबीचं म्हणतो उभारणी केली आणि प्रत्येक गावामध्ये लाईट देण्याचे काम नाईक साहेबांनी केलेले आहे. खरं नाईक साहेबांचे जे विचार आहे बंजारा समाजाने तर करावेच, पण खास करून मी माझ्या संघटनेच्या जे माझ्या संघटनेचे राष्ट्रीय बंजारा परिषदचे संघटना आहे त्या संघटनेचे पदाधिकाऱ्यांना मी आवाहन करतो, नाईक साहेबांचे विचार गावागावापर्यंत पोहोचायला पाहिजे. ज्या नाईक साहेबांनी आपल्यासाठी काय केलं, समाजासाठी काय केलं, किती तळमळ करत होते, हे प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या संघटनेच्या माध्यमातून करायला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाईक साहेबांचे कोणी वृक्षारोपण लावून वसंत महोत्सव साजरा करायला पाहिजे, कोणी रक्तदानाच्या माध्यमातून वसंत महोत्सव साजरा करायला पाहिजे, कोणी शैक्षणिक सामाजिक असे कार्य करून वसंत महोत्सव साजरा करायला पाहिजे. 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांना मी आवाहन करतो की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला महाराष्ट्रभर आपल्याला 1 महिना पूर्ण कार्य करायचे आहे. ज्या संघटनेच्या राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जे संघटनेचे जे कार्यकर्ते आहे, जे पदाधिकारी आहे, ज्यांनी याच्यात काम नाही केलं आणि आम्हाला काम करताना नाही दिसले तर त्या पदाधिकाऱ्याला निश्चित कमी करण्यात येईल. आणि जे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे एकच संस्थापक अध्यक्ष आहे किसनभाऊ राठोड, जे त्याची सुद्धा तळमळ महाराष्ट्रभर आहे की आपल्या समाजातून आपल्या संघटनेच्या माध्यमातून काही नेते याच्यातून निर्माण व्हायला पाहिजे. कोणी जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार असं व्हायला पाहिजे. असे जे धर्मनेता किसनभाऊ राठोड यांना सुद्धा खरं हे समाजासाठी किती तळमळीने काम करत आहे आणि त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे, चलो गोर राज सत्ता की ओर, असे किसनभाऊ राठोड आवाहन करतात. आणि किसनभाऊ राठोड यांच्या शब्दाला सर्व बंजारा समाज, राष्ट्रीय बंजारा परिषद सर्व पदाधिकारी
त्यांना त्यांच्या सोबत राहून आपला महिनाभर आपल्याला चांगले कार्य करायचे आहे आणि कार्य केले त्यांनी खरंच चांगले कामं केले त्या कार्याची पावती त्यांना निश्चित मिळेल. जय सेवालाल, जय सेवालाल. APN न्यूज सत्य आणि सकारात्मक.